गाडी क्रमांक 3090 गाडी क्रमांक 3090 चालली आज देवगडला। हा तर मित्रांनो, आज आम्ही चाललो विरारवरनं देवगडला, कारण भंडारी चषक खेळाचा हा, त्याच्यामुळे आज माझ्यासोबत हा आशिष, आणि आशिषला घेऊन मी चाललो आहे आज देवगडला, कारण एक वेगळीच मजा हा सध्या क्रिकेटमध्ये। आणखीन भंडारी चषक म्हटल्यानंतर आणखीनच वेगळी मजा। तर चला, मुंबई गोवा हायवेने आता जाऊया। मुंबई गोवा हायवे मस्तपैकी झालेलो हा, पूर्ण झालेलो हा। आणखीन थोडासा फक्त संगमेश्वरच्या पुढे जरा त्रास होता, कारण थोडासा रस्त्याचा अजून काम चालू आहे, पण त्याचा एवढा टेन्शन नाही, मध्ये मध्ये चांगलं हा, त्याच्यामुळे थोडंसं फक्त अजून कळस होता। मुंबई गोवा हायवे पूर्णपणे होणार हा। तर चला, आणि गावात जाताना ना सगळे ट्रॅव्हल्स दिसले। साई ट्रॅव्हल्सचे माझ्या मते 10 एक गाडी आमका दिसले, त्याच्यानंतर रामेश्वर ट्रॅव्हल्स, त्याच्यानंतर भरपूर ट्रॅव्हल्स आमका दिसले, कारण मोरेश्वर ट्रॅव्हल्स। आणि जी मजा ना ही ट्रॅव्हल्स बघून जाताना का वेगळीच आहे, त्याचं वर्णन करता येत नाही। तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे पुन्हा एकदा तुमचं प्रणय नेबुलकरच्या एका नवीन ब्लॉगमध्ये। तर मित्रांनो, आज आम्ही आहे देवगडमध्ये। काल रात्रीच आम्ही विरारवरनं निघालो होतो, आणखीन सकाळी 5:30ला आम्ही आज घरी पोहोचलोय। आणखीन आज आहे भंडारी चषक, तर माझ्यासोबत आहे आशिष, कारण आम्ही दोघं जण आज आलटून पलटून गाडी चालवत आलोय विरारवरनं, त्याच्यामुळे आशिषची आज जबरदस्त मला हेल्प झाली आहे। तर भंडारी चषक खेळायला आम्ही आज चाललोय। तर भंडारी चषक कसं होतंय, काय होतंय, कसं आयोजन आहे, सगळं तुम्हाला दाखवणार आहे। पूर्ण व्हिडिओ पहा। चला तर निघूया। मित्रांनो, खरं तर सांगायचं तर ह्यो सीझन जो हा ना, तो आंब्याचा सीझन हा, आणि या सीझनला तुमका घरात कोण नाही भेटणार। पण सध्याची अशी परिस्थिती आहे ना की कलंबार खंय आंबोच दिसत नाही हा, आणि जो जानेवारी जो मोहर जळालो त्याच्यामुळे भरपूर जे आंब्याचे शेतकरी आहेत ते जवळजवळ गळान पडल्यात। पण कोकणातलो शेतकरी हा अजिबात घाबरणार नाही, जा हा त्याच्यावर समाधान मानणार। सरकार कधी नुकसान भरपाई देत तेव्हा देत, पण अजिबात हार मानणार नाही। म्हणूनच एवढ्या लेट ही भंडारी स्पर्धा आपल्याला बघूक मिळता। तर चला, मिठभाव गावात आता पोचलो जाऊ। बाजूकच आहे स्वामी समर्थांचा मस्तपैकी मंदिर हा, किंवा मिठभावमध्ये गेला असता नक्की भेट द्यावा। आणि रामेश्वर प्रतिष्ठान मिठभावचे सर्व श्री भाई नरे यांचाच हे ऑफिस हा, आणि ही मिठभावची बाजारपेठ छोटी आणि सुंदर। तर मित्रांनो, आता फायनली आपण ग्राउंडवर पोहोचलोय। बघा, तिकडे रामेश्वर प्रतिष्ठानची टुर्नामेंट झाली होती ना, तिकडेच आजची टुर्नामेंट आहे आमची भंडारी समाजाची। तर आता आम्ही जातो इकडे। अतिशय सुंदर मैदान आहे, मिठभावचं ग्रीन पार्क स्टेडियम, आणि खरंच ग्रीन पार्क स्टेडियम आहे। दोनच मिनिटात तुम्हाला दिसेल आता। गाडीची व्यवस्था देखील मस्त आहे पार्किंगसाठी। भंडारी चषक पहिल्यांदाच मिठभावमध्ये आयोजित केली आहे। तर बघा, आयोजन किती जबरदस्त आहे बघा। इथे एक कॅमेरा आहे, आणि हा झूम करून दाखवतो, इकडे एका कॅमेऱ्याची तयारी चालू आहे। म्हणजे ही पूर्ण स्पर्धा 2 कॅमेऱ्यांनी कॅप्चर केली जाणार आहे। आणखीन टुर्नामेंट तर जबरदस्त होणारच आहे, पण या टुर्नामेंटला किती आणि कसा भंडाऱ्यांचा प्रतिसाद मिळतोय ते देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कारण पहिल्यांदाच देवगड तालुक्यात भंडारी समाजाची प्रीमियर लीग होते। आतापर्यंत प्रीमियर लीग झाल्या त्या रायगडमध्ये झाल्या, रत्नागिरीमध्ये झाल्या, म्हणजे गणपतीपुळे किंवा अलिबाग या ठिकाणी झाल्या स्पर्धा। आम्ही देखील तिकडे खेळलो आहे, परंतु आज स्वतःच्याच गावी आणि स्वतःच्याच भंडारी समाजाच्या मुलांसोबत खेळायची जी मजा आहे ती आज कशी येते ती मात्र बघायची आहे।
आता थोड्या वेळात उद्घाटन वगैरे सगळं होणार आहे, सगळं दाखवतो तुम्हाला. तर मान्यवर देखील तिकडे चालू आहे काहीतरी अनाऊन्समेंट वगैरे, तर सगळं दाखवतो तुम्हाला. पूर्ण व्हिडिओ पहा. चला तर जाऊया आता ग्राउंडवरती. मिठभाव पंचक्रोशी भंडारी समाज आयोजित भंडारी समाज चॅम्पियन ट्रॉफी 2026. 2 वर्षापूर्वी पाहिलेलं स्वप्न आज इथे पूर्णत्वास जात आहे. आशू कातवणकर आणि त्याच्या संपूर्ण टीमचा एकच उद्देश होता की आपण भंडारी समाजाला एका ठिकाणी एकाच वेळेस एकत्र घेऊन यावं, आणि ही हिच्या मनात बाळगून 2 वर्षापूर्वी पाहिलेलं स्वप्न आज खरंच पूर्ण करतायत. भंडारी समाजाच्या अनेक मान्यवरांची या ठिकाणी उपस्थिती होती. तसेच ही स्पर्धा यशस्वीरित्या पार पडावी यासाठी गेले 1 महिना पूर्ण झटत राहिलेले सगळे भंडारी बांधव, त्या सगळ्या भंडारी बांधवांना खरंच लाख लाख सलाम. आणि पडद्यामागचे हिरो देखील बरेच आहेत, त्यांनी देखील आपलं काम चोख पार पाडलं. त्या माझ्या सर्व भंडारी बांधवांना लाख लाख सलाम. यो आमचो कट्यारचो एवढो भंडारी हा यो या स्पर्धेच्या निमित्ताने बरेच आपले खेळाडू आपल्याला पाहायला मिळणार आहेत की कोण कशा प्रकारे खेळतंय, आणि भंडारी बांधव म्हणून एकमेकांची ओळख सर्व खेळाडू मैदानाच्या अनेक उपस्थित आहेत. गटात निलेश मुरगेकर या ठिकाणी आहेत आमच्याकडे. प्रज्वलन करून आणि त्यांनी स्पर्धेला सुरुवात करून दिली आहे. जिल्ह्याचे अध्यक्ष आजपर्यंत त्यांनी उतरवलेला आहे अमोल लोके 11 म्हणून, आणि बऱ्याच वेळा त्यांनी विजयी संपादन केलेला आहे. सुंदर चेंडू टाकला होता, विदाउट प्रॅक्टिस निर्धाव चेंडू अमोल लोके यांचा. पुढचा चेंडू पुन्हा एकदा हेमंत याला. फायनली आमच्यावर टी शर्ट भेटली हा. माझी 44 असली 44. आणि बाबू वाडेकर आणि बाबू वाडेकरांचे चिरंजीव ढोल नाही आणला आज. ढोल नाही आणलं. बाबू षटकार मारतलो हा आज. आमची टीम पटोबा पडवणे सॉरी, आणि पटोबा पडवण्याचे मोठे स्टार प्लेयर बाबू वाडेकर. गारमेंट वाला की हो बरा मीठ बरा. अरे नाश्त्याची व्यवस्था देखील केलेली हा. टोप केवढा होतो बघा. नाश्त्याचा टोप एवढं मोठं, त्याच्या मला जेवणाची टोप केवढी असतील त्याचा विचार करा. गती कमी केली आहे. अर्थात निर्धावची घोषणा आहे. दाफलक पुसते 16 होती. 2 षटकांचा खेळ थांबलाय आणि 2 षटकांच्या खेळीस अर्थात डावाच्या त्यावेळी सुरती धाव घेण्याचा प्रयत्न झाला. एकंदरीत 2 धावांची लहर बनायच्या हातमध्ये पाहायला मिळते आहे. त्या ठिकाणी काही धाव नव्हती, त्या ठिकाणी तब्बल 2 धावा. किती नक्की 4 काय 4 झाले ना. 4 झाले. मॅचच्या मध्ये थोडंसं वेळ होतो म्हणून आमच्या बाबूक बघून येईल. जय भंडारी प्रीमियर लीग मित्रांनो अगदी दिमागात पार पडली. प्रथम विजेता आहे यंग बॉयज मिठभाव, उपविजेता आहे ओम साईराम हिंदळे, तृतीय विजेता आहे रामेश्वर ट्रॅव्हल्स, आणि चतुर्थ क्रमांक आहे प्रियांश पंचम तारा मुंबरी. तर भेटूया मी पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.